मला या गावाला आम्ही परिक्रमावासी आहोत त्यानं ओळखलं. परिक्रमावासी आहेत आणि रस्ता चुकलेले आहेत, म्हणजे यांना रस्ता म्हणजे कुणीतरी सांगणारं पाहिजे. आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीला विचारला आम्ही की आम्हाला पुढच्या गावाला रस्ता जाणारा कोणता, तर त्याने सांगितलं की तो जवळ आला आणि त्यानं सांगितलं की सीधे चले जाओ. काय शब्द, एवढाच शब्द प्रयोग केला, काय फक्त सीधे चले जाओ. आता सीधे चले जाओ, आम्ही आमच्या संकटात असल्यामुळे आम्ही सीधे चले जाओ म्हणजे सरळ आम्ही निघून गेलो. पण आम्ही सरळ ज्या वेळेला काही पावलं उचलून ज्या वेळेला पुढे थोडंसं गेलो, पाठीमागं वळून पाहिलं, पाठीमागं वळून पाहिलं तर त्या व्यक्तीचा पत्ता नाहीये. काय आहे म्हणजे कीर्तनामध्ये नुसते फेकायच्या म्हणून नाही, तर या ठिकाणी एक अनुभवच म्हणावा. कारण त्या ठिकाणी कुणी नसताना, निर्जन स्थानावर कुणी नसताना तिथं कुणीतरी येतं आणि मार्गदर्शन करतं. अर्थात नर्मदा माताच परिक्रमा करणारा जो परिक्रमावासी आहे त्याचं रक्षण सर्व माताच या ठिकाणी करत असते. आणि अशा प्रकारची ही नर्मदा परिक्रमा महाराष्ट्रातली बरीच मंडळी या ठिकाणी नर्मदा परिक्रमेला जातात. पण जात असताना संत महात्मे म्हणतात की या परिक्रमेला जाताना थोडंसं जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये सशक्तपणा आहे तोपर्यंत ही परिक्रमा केली पाहिजे. परमार्थ करण्याची एक वेळ आहे. जसं एक उदाहरण सांगितलं जातं गोपीचंद राजाचं. गोपीचंद राजा होता ना, गोपीचंद राजा एक दिवस राजमहालामध्ये चंदनाच्या पाटावर बसलेला आहे आणि त्याच्या पत्न्या त्याला चंदनाच्या उटण्यानं स्नान करवत होत्या. स्नान करत असताना अनेक प्रकारचे उटणे त्याच्या अंगाला लावतायत आणि त्याचं स्नान चालू होतं गोपीचंद राजाचं. आणि गोपीचंदाची आई होती वर तिसऱ्या मजल्यावर. तिसऱ्या मजल्यावर आईनं पाहिलं माझा मुलगा आज राज ऐश्वर्यामध्ये रंगलेला आहे, पण जे मनुष्य शरीर भगवंतानं भगवंताची भक्ती करण्याकरता दिलेलं आहे त्या भगवंताला हा विसरला, भगवंताला विसरला. आईला राहावलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाचं हित व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाला देवाची प्राप्ती व्हावी म्हणून आईच्या डोळ्यामध्ये खळकन आसरू आले आणि ढसा ढसा रडायला लागली. ती गोपीचंदाची आई ढसा ढसा रडायला लागली. खळा 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 तिच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला आणि डोळ्यातले अश्रू काही गोपीचंद स्नान करत असताना गोपीचंदाच्या पाठीवर पडले. आणि एक थेंब असा पडला, एवढा उष्ण थेंब होता की तो थेंब ज्या वेळेला गोपीचंदाच्या पाठीवर पडला, पडल्याबरोबर फोड आला. गोपीचंदाच्या पाठीला फोड आला. त्यानं पाठीला हात लावून पाहिला तर पाठीला तर फोड आला. आणि वर पाहिलं तर तिसऱ्या मजल्यावर आई रडत होती. आई रडत असताना ज्या वेळेला गोपीचंदानं पाहिलं, नेमकं माझी आई मी सम्राट असताना रडते, याचं कारण काय नेमकं. स्नान झालं गोपीचंदाचं आणि गोपीचंद आपल्या आईकडे गेला. आईला विचारलं, आई मी तुझा मुलगा एक राजा आहे, एक सम्राट आहे आणि सम्राटाच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू. काय झालं तुला, काय झालं रडायला, कोण बोललं तुला, कुणी तुला दुखवलं. अशा वेळेला आवरलं तिनं, रडणं आवरलं आणि सांगितलं मला कुणी बोललं नाही, पण मी तुझ्या करता रडते म्हणे. तुझ्या करता, माझ्या करता का बरं रडते, मी तर सम्राट आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहे आणि राजा आहे, आणि असं असताना तू का रडते. तिनं सांगितलं बाळ, जे मनुष्य शरीर देव दुर्लभ आहे आणि असं म्हटलं जातं की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्माम्मा. स्वर्गामध्ये राहणारा वर्ग म्हणतो की आम्हाला मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळावा आणि तू दुर्लभ नरदेह तुला मिळाला आणि तू राज ऐश्वर्यामध्ये रमला. हे राज ऐश्वर्य, असे अनेक राज ऐश्वर्य सोडून आतापर्यंत अनेक गेले. जरी प्रपंचे सुख जोडे तरी का सेविती गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे तरी का ते वेडे म्हणावे. 18-12 वनस्पती फुले फळे ओढा, 18-12 वनस्पती फुले फळे ओळखती, पावित्र्या पोखर नदी गंगा भाविता पोखरली नदी गंगा. आजा घरी कुल स्त्रिया राज्य राणी वसंत, हो या घरी कुल स्त्रिया राज्य राणी वसंपती. हे सुख सांडोनिया कसया योग सेवी, हो हे सुख सांडोनिया कासया
योग सेवी आतापर्यंत आने केले, तू रमला इथं, तुला मनुष्य शरीर मिळाला, देव दुर्लभ असणारा मनुष्य शरीर मिळालं आणि तू या राज ऐश्वर्यामध्ये रमला. मला असं वाटतं तुझं हित झालं पाहिजे या नरदेहाला येऊन. मग आई काय करू मी? आईनं मार्गदर्शन दिलं, आईनं मार्गदर्शन केलं मुलाला. बघा ही आई आहे, आई आपल्या मुलाचं हित व्हावं म्हणून मुलाला उपदेश करते. सांगितलं बाळ या राज ऐश्वर्यामध्ये नको रमू, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, याता याती न चुके तरी हे भोगीसील काया, या हरी भजने विन तुझे जन्म जातो वाया, या लागी तू वैकुंठनाथाच्या चिंती पारे पाया. ज्या राजाच्या ऐश्वर्यामध्ये, ज्या ऐश्वर्यामध्ये तू या ठिकाणी रंगलेला आहे, हे तुला एक दिवस सोडून जायचं आहे. म्हणून वेळ काढ आणि देवाची भक्ती, जे देवाला आवडतं ते या नरदेहाला आल्यानंतर कर. पण आई काय करू? आईनं 3 सूत्र सांगितले, 3 सूत्र सांगितले आणि गोपीचंदाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. आईनं सांगितलं बाळ जा जंगलात जा आणि जंगलामध्ये जाऊन मखमलीच्या गादीवर झोपत जा. जंगलात मखमलीची गादी राहते का? आता तिथं तो राजा आहे, राजा असताना तिथं मखमलीची गादी आहे झोपण्याकरता, आणि ती आई म्हणते की जंगलात जा, जंगलामध्ये जाऊन मखमलीच्या गादीवर झोपत जा. पहिलं सूत्र. दुसरं सूत्र मातोश्रीनं सांगितलं जा जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये जाऊन मिष्टान्नाचं भोजन करत जा. मिष्टान्नाचं भोजन जंगलात, मिष्टान्नाचं भोजन कर. तिसरं सूत्र सांगितलं मातोश्रीनं, गोपीचंदा जंगलात जा आणि जंगलात गेल्यानंतर किल्ल्यात राहत जा. जसं आपल्याला कळलं नाही या 3 सूत्राचा अर्थ आपल्याला जसं कळाला नाही, तसं गोपीचंदानं सुद्धा मातोश्रीला सांगितलं, मातोश्री 3 सूत्र सांगितले पण त्याचं रहस्य मला नाही कळालं, जरा समजून सांग. आणि समजून सांग म्हटल्यानंतर मातोश्रीनं समजावून सांगितलं बाळ मखमलीची गादी त्याला म्हणावी कारण दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहाला तू आला आणि या दुर्लभ असणाऱ्या मनुष्य शरीराला आल्यानंतर भगवंताचं भजन कर. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा, भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा, बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर ना पाओगे, तीर्थ तुम कर ना पाओगे, तीर्थ करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से, भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से, बुढ़ापे में ढूंढे हो जाओगे, दान तुम कर ना पाओगे, दान करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से, भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा. म्हणून तुला म्हणते मी काय, हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे ना, तर या मनुष्य शरीराला आल्यानंतर एकांतामध्ये जा आणि एकांतामध्ये जाऊन भगवंताचं भजन कर. असं भजन कर, असं भजन कर की भजन केल्यानंतर अशी झोप आली पाहिजे, झोप अशी झोप आली पाहिजे. गोळ्या घेऊन येत नाही ती. बऱ्याच लोकांना सकाळच्या गोळ्या, दुपारच्या गोळ्या, संध्याकाळच्या गोळ्या, सकाळी उठण्याच्या गोळ्या, इतक्या गोळ्या असतात. मेडिकलच असतं एक बरं का, घरामध्ये म्हणतो मी, घरामध्ये एक मेडिकल स्टोअर असतं. मग सकाळच्या कोणत्या, दुपारच्या कोणत्या, संध्याकाळच्या कोणत्या, सकाळी उठायच्या कोणत्या, एवढ्या सगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा मला असं वाटतं, माझे विचार, मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक पिस्तूलची गोळी खाऊन घेतली तर काम फत्ते. मातोश्रीनं सांगितलं की असं भगवंताचं भजन कर की भजन करून करून करून. बघा ना तुम्ही योगीरा सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3 तास भजन करतात आमचे भजनी. 3 तास प्रहरा दिला की मग पंक्तीला गेले म्हणजे मग त्या टाचानी काय करतात ते आळे
टाचाने आळे करतात त्याच्यामध्ये पत्रावळी, मग आलेला समोरचा जो भाकरी घेऊन आला, 2-3 भाकरी चोरावल्या, आमटी ओतली, ताव दिला, 3 तास भजन केलं आणि 3 तास भजन करून मग त्या ठिकाणी जो प्रसाद मिळाला आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर मग जी झोप येते ना तिला म्हणतात मखमलीची गादी. ती झोप तिला मखमलीची गादी म्हणतात. आणि मिष्टान्नाचं भोजनही त्यालाच म्हणतात. भजन करून करून अशी भूक लागली पाहिजे की त्या असणाऱ्या वेळेला समोर कोरके जरी आले, वाळलेल्या भाकरी जरी आल्या तरी त्याला अमृताला नाव ठेवलं पाहिजे. त्याला मिष्टान्नाचं भोजन म्हणतात. आणि किल्ल्यात राहणं म्हणजे संत महापुरुषांच्या सहवासामध्ये संतांचा संग घडतो. तीर्थयात्रेमध्ये नर्मदा परिक्रमेच्या परिक्रमा करत असताना अनेक संत महात्मे त्या तीरावर राहतात. संत महापुरुष म्हणजे सिद्ध महात्मे राहतात. आणि असा सिद्ध महापुरुषांचा सत्संग घडतो, सिद्ध महापुरुषांचं दर्शन घडतं. आणि आपण म्हणतो ना की बहु अवघड काय आहे संत भेटी. बहु शब्द प्रयोग साधा नाही, तो बहु अवघड आहे संत भेटी. तरी जग जेठी संत भेटत नाही. एक ठिकाणी तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववेला, चंद्रामृत सुखे सेववेला, असता जाता रवी धरवे, हो असता जाता रवी धरवेला, माया हेळा सागर तरवे, हो माया हेळा सागर तरवेला, परिणा साधूची भेटी न होईल गा, कैसी आने बेटा के साधू, ऐसे कैसी आने बेटा के साधू, परिणा साधूची भेटी न होईल गा, हो ऐसे कैसी आने बेटा के साधू, ऐसे कैसी आने बेटा के साधू. चंद्रामृत सुखे सेववेला, असता जाता रवी धरवेला, माया हेळा सागर तरवेला, परिणा साधूची भेटी न होईल. चंद्रामृत सुखे सेववेला, असता जाता रवी धरवेला, माया हेळा सागर तरवेला, परिणा साधूची भेटी न होईल गा, भेटी न होईल गा. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, पाया हेळा सागर तरवेल. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, पाया हेळा सागर तरवेल, परिणा साधूची भेटी न होईल. साधू आणि असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कधी किती वेळेस साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, पुन्हा साधू थोर जाणा कलियुगी. आणि असे साधू, असे संत महात्मे या नर्मदेच्या तीरावर त्यांचं दर्शन होतं. आणि दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, पुण्य पुरुष अर्थात संतांचं दर्शन झालं ज्याला जीवनामध्ये त्याचा इहलोकातील आणि परलोकातील प्रवास सुखाचा होतो. आणि संतांची संग, संतांची भेट या परिक्रमेमध्ये घडते. गोपीचंदाच्या मातोश्रीनं सांगितलं की जंगलामध्ये जाऊन मिष्टान्नाचं भोजन कर, जंगलामध्ये जाऊन मखमलीच्या गादीवर झोपत जा, आणि जंगलामध्ये जाऊन आणि किल्ल्यात राहत जा, म्हणजे संत महापुरुषांच्या सहवासामध्ये राहत जा, ज्याला संताची संगत मिळाली. म्हणून म्हटलं जातं ना की संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगे, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संत गुणगण लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के
ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवाला साधूची भेट झाली बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही सुरुचीनं उत्तानपाद राजा मांडीवर उत्तम बसलेला होता सुरुचीचा मुलगा ध्रुव पळत पळत गेला बापाच्या मांडीवर बसावं म्हणून दुसऱ्या मांडीवर ध्रुव ज्या वेळेला जाऊन बसला सुरुचीनं पाहिलं सुरुचीनं हात धरला ध्रुवाचा खबरदार या मांडीवर तुला नाही बसता येणार नाही का बरं कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाहीये तुला जर या मांडीवर बसायचं असेल ध्रुवा तर तुला तपश्चर्या करावी लागेल जंगलामध्ये जा तपश्चर्या कर देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला माग काय माझा जन्म सुनीतीचा नाही सुरुचीच्या उदरी माझा जन्म झाला पाहिजे आणि ज्या वेळेला तू माझ्या उदरातून जन्म घेशील ना ध्रुवा त्याच वेळेला तुला या मांडीवर बसता येईल पण ध्रुवाची आई होती सुनीतीनं सांगितलं ध्रुवा अरे ऐसी जगह पर बैठना कोई न बोले उठ और ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ काय या आडा मासाच्या मांडीची इच्छा करतो जा जंगलामध्ये 5 वर्षाचं बाळ ध्रुव जंगलामध्ये निघाला ध्रुव समोरून नारदजी आले नारदांची भेट झाली आणि फक्त 6 महिन्यामध्ये ध्रुवाला देवाचं दर्शन घडलं ध्रुवाचं कल्याण झालं म्हणून ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की हरि हरि बन गई प्रहलाद जी की बन गई संत सुमिरन में जागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी ध्रुवानं देवाची भक्ती केली प्रल्हादानं देवाची भक्ती केली गोपीचंदाला आईनं मार्गदर्शन केलं आणि ध्रुवानं घर सोडलं आणि जंगलामध्ये जाऊन एकांतामध्ये भगवंताला आळवलं भगवंताची प्राप्ती गोपीचंदाला झाली नरदेहाला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते या संत महापुरुषांनी केलं आणि ते देवाला आवडतं आणि जे देवाला आवडतं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या नरदेहाला आल्यानंतर हे जर केलं तर ते देवाला आवडतं आणि त्याचं वर्णन केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भंगाच्या थोर भक्ती
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची विविध आनंदे काळी तीन येते. मला असं वाटलं तुम्ही काय म्हणत होते बायपास. पहिलं बसलोय. हेची थोर भक्ती आवडते देवा. भगवंताला भक्ती आवडते. कोणती भक्ती? संसार प्रपंचावर आम्ही जे प्रेम करतो ते प्रेम, जसं गोपींनी भगवंतावर ते प्रेम केलं. संसारावर आपण प्रेम करतो, परंतु संसार एक दिवस माणसाला धोकाच देतो. काय देतो? आतापर्यंत कोणाला धोका दिला नाही. प्रत्येकाला संसारानं आतापर्यंत धोकाच दिला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नरदेहाला आलो तर या ठिकाणी आल्यानंतर देवाला जे आवडतं ते करा. काय आवडतं म्हटले? भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते देव. संकल्पावी माया संसाराचे विठोबा रखुमाये. आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की समाधान जीवनामध्ये जर पाहिजे असेल, भगवंताची भक्ती, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर भगवंताची भक्ती करण्याकरताच भगवंतानं मनुष्य शरीर दिलेलं आहे. आणि जे देवाला आवडतं ते जर केलं
देवाला आवडतं भगवंताची भक्तीच. त्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आणि भगवंताची भक्ती करत असताना मग महाराज म्हणतात संसार प्रपंचामध्ये अनुकूलता येईल, कधी प्रतिकूलता येईल. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं भगवान या ठिकाणी आपल्याला ठेवील तसं राहावं नाही, राहावंच लागतं. आणि एक समाधान जर पाहिजे असेल तर त्याकरता भक्तीशिवाय पर्याय नाही. त्याचं वर्णन केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. ठेविले आनंद जय 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 राम. ठेविले आनंद जय 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 राम. ठेविले आनंद जय 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 राम. जय 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 राम. संसार प्रपंचामध्ये अनुकूलता प्रतिकूलता येत असते, पण अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो भगवंताला सोडत नाही, भगवंताचं भजन नाही सोडत. मीराबाई होती ना, मीराबाईला स्वतःच्या बापानं विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रतिकूलता आहे घरामध्ये, प्रतिकूल परिस्थिती आली. जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोक वेडच म्हणत होते. तुका वेडा अविचार करी बडबड फार. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाची भक्ती नाही सोडली. गोपींना घरातून कितीतरी त्रास होता. भक्त प्रल्हादाचं चरित्र जर आपण ऐकलं श्रीमद भागवतामध्ये, तर स्वतःचा बाप हिरण्यकश्यपू यानं स्वतःच्या मुलाला मारण्याकरता नाही ते प्रयोग केले, नाही ते षड्यंत्र रचले. पण देव राखे तया मारील कोण, नमोडे काटा हिंडतावन. नाही ते प्रयोग केले. म्हणजे जीवनामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती आली, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा देवाचं भजन, देवाची भक्ती प्रल्हादानं नाही सोडली, मीराबाईनं नाही सोडली. जीवनामध्ये संत महापुरुषांचं चरित्र जर आपण पाहिलं तर कितीतरी प्रतिकूल परिस्थिती जीवनामध्ये आली, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जे देवाचं भजन करतात याचाच अर्थ असा होतो की ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि खरं समाधान जीवनामध्ये पाहिजे असेल तर त्याकरता, सदैव समाधान पाहिजे असेल तर त्याकरता सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. काय समाधान पाहिजे, प्रत्येकाला समाधान पाहिजे. प्रत्येकाला समाधान पाहिजे असेल तर त्याकरता एवढाच उपाय आहे. तो उपाय म्हणजे प्याला पियो हरी नाम का, अखिया कियो लाल भजन करो भगवान का, तो झक मारेगा. 2 मिनिटं फक्त हाताने टाळी वाजू, 2 मिनिटं फक्त हाताने टाळी वाजवायची, पाठीमागं भगवंताचं भजन 2 मिनिटं करायचं. झालेल्या शिवाय या ठिकाणी आपल्याला प्रभूचरणी समर्पित करायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण
हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 ओ हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे ओ हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती तर देवाच्याही जीवनामध्ये आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. देवाच्या जीवनामध्ये सुद्धा अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे. ज्याचा जन्म कंसाच्या कारागृहामध्ये झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र बघा. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती देवाच्याही जीवनामध्ये आहे. पण भगवान जसं ठेवील, जगद्गुरु तुकाराम महाराज ठेविले अनंते, तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. आणि जसं प्रारब्धात असेल महाराज म्हणतात तसंच जीवनामध्ये घडणार आहे. आणि त्याचं वर्णन केलं तृतीय चरणामध्ये. पहिला उद्योग दुःखात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, पहिला उद्योग दुःखाची वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. संचिताचे भोगणे ते ठेविले आनंद. म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू
आनंदे तैसे चिरावे हेविले आनंदे तैसे चिरावे हेविले आनंदे तैसे चिरावे हेविले आनंदे तैसे चिरावे हे बाबू हा संसार देव पावे विले आनंद तैसे चिरावे विले आनंद तैसे चिरावे विले आनंद तैसे चिरावे विले आनंद तैसे चिरावे इतिया सुजावे समाधान हे रे हे अजी सोन्याचा दिन वर्षा अमृताचा दिन अजी सोन्याचा दिन हरी पाहिला रे हरी पाहिला रे दुनियाचा दिन वर्षा अमृताचा दिन अजी सोन्याचा दिन Oh